सटाणा लाड शाखीय वाणी समाज महिला मंडळातर्फे कष्टकरी नारी सन्मान पुरस्कारांचे वितरण। महिला दिनाचे औचित्य साधून सटाणा येथील महिला मंडळातर्फे एक आगळावेगळा उपक्रम राबविला गेला आहे। समाजात काही महिला एकल पालकत्व सांभाळून आपल्या पती निधनानंतर अनेक संकटांना तोंड देत संघर्ष करत आपल्या लेकरांचे पालन पोषण करून त्यांना योग्य शिक्षण संस्कार देतात। पती निधनाचे डोंगरा एवढं दुःख बाजूला सारत एक उज्ज्वल पिढी या मातांकडून घडविले जाते। त्यांचे हे काम समाजात खरोखरच अभिमानास्पद आहे। अशा माता भगिनींना लाड शाखीय वाणी समाज महिला मंडळातर्फे कष्टकरी नारी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ सुजाताताई येवले उपस्थित होत्या। उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की स्त्रियांनी या दगदगीच्या जीवनात स्वतःसाठीही वेळ द्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। पुरस्कारार्थी म्हणून पुष्पा नरेंद्र बागड, वृषाली प्रमोद बागड, मंगल रमेश अमृतकार, लीलावती अरुण सोनजे, सुशीला मधुकर येवला, सुरेखा शिरीष राणे, सुरेखा पुरुषोत्तम शिरोडे, मालती मनोहर बागडे या महिलांना सन्मानपत्र शाल देऊन गौरवण्यात आले। यावेळी घराघरात सासू सून नाते जिव्हाळ्याचे व्हावे यासाठी एक प्रबोधनपर उपक्रम म्हणून सासू सून सुसंवाद असा कार्यक्रम घेण्यात आला। समाजभूषण स्नेहा बागड हिचा यावेळी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाची संकल्पना प्राध्यापिका वर्षा शिरोडे यांची होती। सूत्रसंचालन योगिता शिरोडे यांनी केले तर स्वागत गीत आशा बागड यांनी सादर केले। महिला मंडळ अध्यक्ष वैशाली येवला, उपाध्यक्ष कल्पना येवला, चिटणीस उषा येवला, सल्लागार सुनंदा अमृतकार, खनिजदार मंगला मेणे, अरुणा बागड, आशा चांदसकर, प्राध्यापिका वर्षा शिरोडे, माधुरी अमृतकार, आशा बागड, योगिता शिरोडे, अपर्णा येवलेकर, अश्विनी दशपुते, सेजल येवला, सोनाली येवला, मनीषा बागड, उज्ज्वला बागड आदी यावेळी उपस्थित होत्या। प्रतिनिधी किरण अमृतकार, सटाणा।